हे मराठे मुंबईत जाणार आहेत म्हणूनच यांनी मुद्दाम सरकारनं हे केलंय. याच्यात काय झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. हे सत्तेच देशापुढे उघडं पडलंय. परंतु सरकार विरोधात रोष याच्याचमुळे जातो. याचं कारणच खरं आहे की लोकांनी यांना सत्तेवरती बसवलंय, मराठ्यांनी यांना सत्तेवरती बसवलंय आणि त्याच मराठ्यांना मुंबईत गोरगरिबांना येण्यापासून रोखणं म्हणजेच रोष वाढण्याचं कारण फक्त सरकार आहे. म्हणजे कायदा हातात आम्ही देतोय, तुमच्या सत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही त्याचा गैरवापर करताय. अरे लोक तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात की कसल्याही परिस्थितीत आपण जर मुंबईला कुठे गेलो तर आपले माणसं, आपलं सरकार बसले तिथं, आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा बसलेत तिथं, म्हणून लोक जातात. जे आपले म्हणून बसले तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात. म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची आणि चालत नसती. आम्ही मोजीत नसतो आणि आम्ही ऐकत नसतो. कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? तर हो, आम्ही करतोय. आम्ही तुम्हाला अर्ज दिलाय परवानगी, तुम्ही परवानगी द्या नाही तर नका देऊ. याचा अर्थ नाही दिली तुम्ही तर कायद्याचा सन्मान तुम्हीच करत नाहीत. मी जात असतो, ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो.